नमस्कार. मी तबलावादक मकरंद तुराणकर जलतरंग संगीत गुरुकुलमधनं तुमच्याशी बोलतो आहे. आज मी तुम्हाला तबल्यातल्या रादर म्युझिकमधल्या काही गमती जमती मला सांगायची इच्छा आहे. काय होतं, बऱ्याच वेळा आपली लँग्वेज आणि तबल्याची लँग्वेज, म्युझिकची लँग्वेज, जसं आपण गाण्यामध्ये संगीतामध्ये सारे गम पधनिसा हे स्वर आहेत, तसंच तबल्यामध्ये ना तीन तिट तिर नग धिट ही जी लँग्वेज आहे, तशीच आपली बोलीभाषा अ ब कड अ आई ई ए बी सी डी जसं आपली लँग्वेज आहे आणि तबल्याची लँग्वेज आहे किंवा म्युझिकची लँग्वेज आहे, तर त्या दोन्ही सिमिलर कशा आहेत आणि काही गोष्टी आपल्याला किती छान वाटू शकतात त्याच्यामधले. तर मी तुम्हाला आता एक त्रितालामधली बंदिश ऐकवतो आणि मग त्याची मजा मी तुम्हाला सांगेन की ती बंदिश आपल्या भाषेमध्ये म्हणल्यावर कशी त्याची मजा येईल. हे स्पेशली मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे आणि आपल्याला अशा खूप बंदिशी पुढे ऐकायच्या आहेत. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल त्याच्यामधलं छान आता देतो, बघा. आता त्रितालाची बंदिश आहे, पण मग त्रितालाची बंदिश आहे तर मग तबल्याची बंदिश कशी होईल? धाती जागे नाती कतना ना त्रिकडता त्रिकडता ता कथा घेऊन तरा न धा कथा घेऊन तरा न धा कथा घेऊन तरा न धा, ही झाली तबल्याची बंदिश. आता हे तर झालं तबल्यातलं. तुम्ही म्हणाल की हे काय, हे तर ऐकलं आम्ही, पण आता तुम्हाला मजा सांगतो खरी की आता हीच बंदिश तुम्ही दुसऱ्या अँगलने ऐका आपल्या बोलीभाषेत. कसं वाटतं बघा. अरे थांब ना रे कुठे चालला, सिटी प्राईड थांब, मला घेऊन तर जा न थांब, मला घेऊन तर जा न थांब, मला घेऊन तर जा न थांब. सेम बोल आहे, पण आता याच्यात बघा कसं वाटतो. अरे थांब ना रे कुठे चालला, अरे थांब ना रे कुठे चालला, सिटी प्राईड थांब, मला घेऊन तर जा न थांब, मला घेऊन तर जा न थांब, मला घेऊन तर जा न थांब. हा तबल्याच्या लँग्वेजमधला तुकडा याला म्हणतात आणि आपल्या बोलीभाषेत असं दोन्ही मिळून ही मजा तुमच्यासाठी मी मुद्दाम घेऊन आलो.